बाबा अरे ये आलीस का ये हॅलो अंकल. हॅलो अरे हे काय एवढं सगळं सामान आणलंय. अरे हे आपला जावई बापूंच्या घरचा आहे रे हा सगळा. अच्छा शेवच्या शिवच्या घरचा. अंकल हे सगळं सामान इकडे असणार आहे काय? मग ते आजी कुठे झोपणार? बघू काहीतरी ऍडजस्ट करू. हा अंकल तुम्हाला मी एक विचारू काय? नाही तुम्ही हे सगळं सामान तिकडे आमच्या आतमधल्या रूम मध्ये ठेवू शकाल काय? नाही म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर. तुम्हाला काही अडचण नाही ना होणार? अहो अंकल अडचण काय त्याच्यामध्ये? आपल्या घरच्या लग्न आहे आणि काय तेवढंच मला त्या रूम मध्ये जायला पण मिळेल ना. तिकडे आधी शिवची अम्मा झोपायची. आता ना मला तिकडे जायचं पण भीती वाटते. हे गौरीच्या सासूबाई आहेत ना त्या, लाज नाही वाटत तुला बोलायला? अरे सॉरी अंकल चुकला. अरे गंमत केली बाबा तुझी, तू पण ना. गमत सॉरी सॉरी. जा ठेव तू सामान तिकडे. आणि लग्नापर्यंत तुझी खोली आम्हाला बाकी वापरायला मिळेल ना? आपलाच घर आहे अंकल. थँक्यू. अरे मी सावकाश सावकाश सावकाश. अरे सांभाळून हळू 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 जरा व्यवस्थित द्या. थांब थांब. हा. मी सामान नेतो अर्ध अर्ध. हो नाही नाही व्यवस्थित. हळू सावकाश हा, मॅडम. फार नको हे करू ग. नाही अहो, नाही, हे नाही. पण मी नेतो येऊन जातो. सावकाश ने. आई आजी कुठे? खरेदीला गेल्यात त्या. बर. बाबा हा? हे तुमच्यासाठी. काय ग? काय नाही, मी काही इन्व्हेस्टमेंट्स केल्या होत्या त्याचे सर्टिफिकेट्स आहेत. यातले पैसे काढून माझ्या लग्नासाठी जे लोन घेतलंय ना ते फेडा. ठीक आहे. बाबा मोठी झालीस तू माहिती आहे मला. ठेव. माझ्या दृष्टीने लहानच आहेस अजून. जेव्हा तुला गरज लागेल तेव्हा यातले पैसे वापर. आता अजिबात काळजी करू नको. अगं 10 लाखाचं लोन घेऊ असं बघता बघता फेडून टाकेन मी. पण जरा जास्तच खर्च होतोय बाबा. अगं आईबाप मुलांच्या लग्नात खर्च करतातच आणि तसा अंदाज होता आम्हाला. म्हणजे तशी तयारी आम्ही केली होती. बाबा हो, तुम्ही जी तयारी केली त्यापेक्षा जास्त आहे. हे सगळं मानपान करून जर सासरी तुझा मान राखला जाणार असेल ते करणं गरजेचं आहे. आणि असं त्यांच्या पद्धतीने लग्न करण्यात सुद्धा आम्हाला आनंदच आहे की. बाबा हो, मानाचं काय? तुला माहितीये ना आंतरजातीय विवाहाच्या विरोधात मी होतो. लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी जुळून घ्यायला लागतात, तडजोडी कराव्या लागतात. आता नवीन संस्कार, नवीन पद्धती सगळं नवीनच आहे. हॅलो दादा. हॅलो या. लग्नाचे पाहुणे आले. तू काय पाहुणेस का काय घरात? नाही काका, मी घरातलीच आहे. हिची पाठ राखीण आहे मी. अरे वा, मग अशीच आलीस? सामान वगैरे काही आणलेलं नाहीयेस? सामान हॅलो. हे सामान मी तू सगळं आणलं. Thank you. कोणाचं सामान आहे? हे मितूचं सामान आहे. अरे वा, तूही लग्नाच्या तयारीला लागलेलं दिसतोस. नाही म्हणजे पाठरगिणीचं सामान घेऊन फिरतोयस म्हणून विचारलं. काय दादा काय असाच आणलाय मी. ते तिला हेल्प करायला म्हणून बरं, आणलं. बरं. बरं अंकल ते मी सांगायला विसरलो. माझ्या त्या हॉटेलवाल्यांशी बोलणं झालंय आणि तो आपल्याला 35% डिस्काउंट द्यायला तयार आहे. तर मग काय करायचं आपण ते? नची तू एक काम कर, प्रत्यक्ष तू जाऊन बघ आणि तुझ्या मनाला पटलं ऍडव्हान्स देऊन टाक, बुक करून टाक. ठीक आहे, आम्ही दोघं जाऊन येतो. हो चालेल. मी तयारी करून लगेच येतो. हाफ अन आवर मध्ये आलो मी. काय एवढा वेळ लागतो तुला तयार व्हायला? अरे काय लग्नाची गडबड आहे, केवढी कामं बाकी आहेत. तुला काय एवढा वेळ लागणार आहे? 10 मिनिटांमध्ये येतो मी. हा अरे सॉरी येतो मी. गौरी, आजी कुठे? लाडू वळतात का? नाही नाही अगं, कालच झालंय वळून आणि तिची कंबर धरली ना, पडली आज. आपण जाऊया. ओके. आई आम्ही आहोत. हो हो. इथे इथे. हो हो. नची हॉटेलवाला किती ऍडव्हान्स द्यायला लागेल?
1 लाख तरी लागतील बाबा. सरू 1 लाख रुपये यायला दे. हो आहेत ना इथेच आहेत. आणि मला असं वाटतं की 1 लाख रुपये एक्स्ट्रा तुझ्याकडे असू दे. बरं कुठं लागले तर खर्च करायला. हे आणि मोजून घ्या. हो. सरू तू गौरीचे दागिने आणायला जातेस ना? हो निशाला बरोबर घेऊन जा. हो जाईन की. त्या शिवच्या बहिणीसाठी जो सेट आणला ना त्याच दुकानात जा. नाही नको, तिथे कशाला? का? नाही म्हणजे आई आज ते दुकान बंद असेल. बघूया, मी फोन करून बघते, जर असेल उघडं तर आपण जाऊया. नाही नाही, मग आपण आपल्या नेहमीच्या सोनाराकडे जाऊया ना. हो हो, तेच बरं पडेल. मी बघते. बस 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 बस. हेलो. नमस्ते समधन जी, हम बोल रहे हैं. कैसी चल रही है शादी की तैयारियां? हाँ ठीक चल रही है. धावपड़ हो रही है सब. आपने दी हुई लिस्ट के अनुसार सब कुछ हो रहा है. सारे काम ध्यान से कीजिएगा. देखिए, फलदान तो घर के घर में हो गया, लेकिन अब बारात में बाराती भी होंगे. कहीं ऐसा ना हो कि आपकी एक गलती की वजह से आपकी बेटी को जिंदगी भर रिश्तेदारों के ताने सुनने पड़े. नहीं मतलब फलदान में कुछ कमी रह गई थी क्या? बहुत बड़ी कमी रह गई थी समधन जी. अब फलदान में मिले कपड़े पहनकर ये दूल्हा घोड़ी चढ़ता है. आपने ना तो सूट रखा और ना ही जूते दिए. अब हमारा मुन्ना क्या पैंट शर्ट पहन के घोड़ी चढ़ेगा? मग आप क्या करें? वैसे हमने मुन्ना के लिए सूट बनवा लिया है और जूते भी आ गए. हम आपसे मांगते तो आपको लगता कि कितने लालची लोग हैं. इससे कन्यादान का पुण्य घटता है समधन जी. और हमारे रिश्तेदारों को कहीं ये बात पता चल जाती तो आपकी बदनामी होती सो अलग. वैसे ये बात हमने घर में किसी को बताई नहीं है समधन जी. आपने दिया या हमने खरीदा, बात तो एक ही है ना. बिल्कुल सही, बिल्कुल सही. जो भी खर्चा है हमें बता दीजिएगा, तो हम काम कर सकते हैं कि उतनी रकम हम लिफाफे में डाल के शिव के हाथ में दे देंगे. पहली बार समझदारी की बात की है समधन जी आपने. वैसे आपके हिस्से का पुण्य हम नहीं लेना चाहते. जब आप बारात का स्वागत करने के लिए आएंगी तो 1.25 लाख का लिफाफा हमारे मुन्ना के हाथ में रख दीजिए. नमस्ते. काय झालं? नाही नाही, ते फलदानाच्या वेळेला आपण ते सूट आणि जोडे द्यायचे विसरलो ना शिवसाठी. मग तर त्यांनी घेतलंय तिकडे. तर आपण फक्त मग इथे शिवच्या हातामध्ये जेवढा केवढा खर्च झालाय त्या रकमेचा लिफाफा द्यायचा शिवच्या हातामध्ये. इन रस्मों में इतने उलझ गए हैं कि आपसे बात करने का टाइम ही नहीं मिलता. हर वक्त कोई ना कोई घेरे रहता है. आज हल्दी है हमारी. बड़ा मिस कर रहे हैं आपको. मुंबई वालों से सब कुछ हार गए हम, लेकिन अपने मुन्ना को नहीं हारेंगे. अब हम जो करने वाले हैं ना, उसके बाद गौरी के बाबा खुद ये शादी रोकेंगे. और अगर नहीं रोकेंगे तो जिंदगी भर उसी दर्द में तड़पेंगे जो दर्द वो हमें देने वाले थे.